मी आहे तुमचा युवा पत्रकार रुपेश युवराज मेश्राम। आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सिटी इंडिया न्यूजमध्ये। गरिबाचा अज्ञानाचा फायदा घेत हे फायनान्स कंपनीचे कर्मचारी कशा प्रकारे गट लोन देतो म्हणून फसवणूक करतात याचा एक धक्कादायक प्रकार आपल्या समोर आलेला आहे। आज आपण आलो आहोत कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे। आपल्या सोबत उपस्थित आहेत मुक्काम गोराडला राहत असणाऱ्या सीमा तायवाडे ताई। यांच्यासोबत असं काही घडलं की यांना काहीही कल्पना नव्हती। दिनांक 2024/6/14 ह्या तारखेला त्यांच्या खात्यातून त्यांचे खातं बनावट बनवून त्यांच्या खात्यातून रक्कम हडप करण्यात आलेली आहे। आपण त्यांच्याकडून विचारून घेणार आहोत थोडक्यामध्ये। दुसरा धक्कादायक प्रकार म्हणजे असा की ज्या व्यक्तीने सुजल सोलंकी त्या भारत फायनान्स इन्क्लुजन करणारा कर्मचारी त्याच्यावर याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या केसेस लागलेल्या आहेत की ज्यांनी लोकांसोबत अशा प्रकारची गट लोन देतो म्हणून फसवणूक केलेली आहे। तशातल्याच ह्या महिला आहेत, यांच्यासोबत सुद्धा अशा प्रकारची फसवणूक झालेली आहे। यांना आतापर्यंत माहिती नव्हतं की आपल्या नावाने कोणीतरी लोन उचललेलं आहे किंवा माझ्या नावाने लोन आहे। यांना आता काही दिवसा अगोदर इंडोसंड बँकमधून कॉल आलेला आहे की तुमच्या नावाने कर्ज आहे, तुम्ही आतापर्यंत भरलं का नाही। यांची विचारणा आहे की आतापर्यंत कर्ज आहे काढलेलं आहे आणि मला माहिती नाही, मग मी भरू कसं, अशी त्यांची विचारणा आहे। जसे त्यांना माहीत झालं की माझ्या नावाने कर्ज आहे, त्या सरळ बँकमध्ये आल्या आणि तिथे विचारपूस केली तर त्यांनी तिथल्या बीएमनी दाखवली की तुमच्या नावानं 34,820 रुपयाचं कर्ज तुम्ही काढलेलं आहे। आणि दुसरी धक्कादायक बाब म्हणजे ह्या कर्जाची परतफेड 17 इन्स्टॉलमेंट सुद्धा त्या सदर व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने भरलेल्या आहेत आणि यांना माहिती नाही आहे। आणि 17 इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर त्या इन्स्टॉलमेंट काही बॉन्ड झाल्या, त्याच्यानंतर ज्या काही इन्स्टॉलमेंट होत्या त्या बॉन्ड झाल्या। ह्या सर्व पेनल्टी मिळून एकूण 39 रक्कम अशी त्यांच्या ह्या कर्जाचा भाराचा डोंगर त्यांच्या